जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील झिंगेला हे जे गाव आहे श्रीच्या रोडपासून झिंगेला गावापर्यंत रस्त्याची एकदम अवस्था बिकट झालेली आहे. मागील 5 वर्षापूर्वी जे सीएम देशपांडे म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यानं मंजूर केलं होती. पण मात्र मागे आम्ही जाऊन बघितलं त्यामध्ये अशी माहिती मिळाली की ते काम मंजूर होते मात्र काम फळभूत करण्यात आले. त्यानंतर त्या ठेकेदाराने सोडलं की आपण याच्याविषयी विचारली भाई ऍक्च्युली काय विषय होता ना कशासाठी ते सोडल्या आणि काय ते लोकांना त्रास निर्माण झाला. हा विषय असा आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत शिरूरचा जे मेन रोड आहे, मुख्य रस्ता आहे, तिथून तर झिमेला गावापर्यंतचा हा रोड सँक्शन झालेला होता रस्त्याचे काम. आणि ते काम याचा ई टेंडर झालेला होता आणि तो काम मेडीवार यांना संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांना हा काम मिळाला. काम मिळाल्यानंतर काही थोडाफार तिथं फर्स्ट कोटीचा लेअरचं काम केलं असं मला वाटतं. मोठे गिट्टी वगैरे निघून आले, पण त्याच्यानंतर 5 वर्ष आज त्या कामाच्या टेंडर निघून 5 वर्ष होतात, तो काम अद्याप पूर्ण झालेला नाही. असं असताना आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधलो. राजेश गोमावर म्हणून जेई आहे संबंधित कामाचे, त्यांना विचारणा केल्या असताना त्यांनी म्हटलं की ते टेंडर आता रद्द झालेलं आहे, पुन्हा दुसरा एक टेंडर निघणार आणि ज्या ठेकेदाराला ते काम देणार पुन्हा ते काम सुरू करणार. आणि याचा अर्थ असं होतंय की हे 5 वर्ष वाया गेले. 5 वर्ष लोकांना त्रास झाला, नाहक त्रास झाला आणि पुन्हा याचा टेंडर निघाल्यानंतर त्याची प्रक्रिया सर्व काही बाबी झाल्यानंतर पुन्हा 2-4 वर्ष संबंधित ठेकेदार ज्याला भेटणार काम तो 1-2-3 वर्ष खाणार. याचा अर्थ एका रस्त्यासाठी 10-10 वर्ष लागत असेल तर लोकांना किती त्रास होणार आहे. विकास शासनाने निधी देत आहे की प्रत्येक गावात रस्ता झाला पाहिजे, शासनाची प्रत्येक योजना गावापर्यंत पोहोचली पाहिजे, हे शासनाचे धोरण आहे. असे असताना सर्व काही बाबी असताना पैसा असताना टेंडर निघताना सुद्धा संबंधित खातेदारांनी आजपर्यंत जे काम केले नाही. तर माझा असा आक्षेप आहे, मी या शेख जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, माझा आक्षेप आहे की त्या संबंधित ठेकेदाराच्या खातेदाराचा परवाना रद्द का नाही केली. त्याला काळी यादीत टाकायला पाहिजे. खरं पाहिजे तर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. कारण हे 5 वर्ष लोकांना नाहक त्रास झालेला आहे. तिथून शाळेला विद्यार्थी जातात शाळेत आणि लोकांना येण्या जाण्यासाठी वाहन खराब होत आहे, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे गिट्टी निघालेली आहेत त्या ठिकाणी. पण याकडे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे सदर काम होत नाही आजपर्यंत. आणि पुन्हा त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ई टेंडर काढू पुन्हा त्याच्या. तर हेच जर वारंवार एका कामासाठी 10-10, 5-5 वर्ष लागत असेल तर आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा कसा विकास होणार. हा झिंगेला गाव जे आहे अहेरी तालुक्यामध्ये येते आणि अहेरी तालुक्यामध्ये तर जवळ जास्तीत जास्त अहेरीचा 20-25 किलोमीटर पण नाही. अहेरी मुख्यालयाच्या ठिकाणापासून जर असे जवळचे गावाचे रोडा रस्त्याचे काम जर पूर्ण होत नसेल, बाकी ते अंदर आहे, लोहा आहे, कल्लेडा आहे, बेतलीपेटा अंतर्गत अंदर गाव आहे, पल्ली आहे, तिकडे आतमध्ये जे गाव आहे त्या गावामध्ये आजची परिस्थिती कशी असेल. अशा प्रकारे काम होत असेल. म्हणून सर्व जे रस्त्याचे संबंधित अधिकारी वर्ग आहे आणि त्यांना माझी विनंती आहे आणि माझं आव्हान आहे की असं जे खेड्यापाड्यात जे विकासाचं काम सुरू आहे त्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे काम थोडासा झालेला आहे जिमिलाचा त्याचं बिल उचल केले का आणि त्याचे पैसे परत गेले का, पुन्हा ई टेंडर काढून पैसे परत आणावे लागेल. हे सर्व काही प्रक्रिया करत असताना लोकांना त्रास होत आहे याच्यानं आणि यांना कोणी जाब विचारणार नाही. हे संबंधित प्रकरण मी माननीय आमदार साहेब, माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेब, माजी कॅबिनेट मंत्री साहेब, ते आता शिरूरच्या दौऱ्यावर आहे, ते आल्यानंतर हा विषय मी मांडणार आहोत साहेबांसमोर की अशा प्रकारचे आपण निधी आणत आहे आणि विकास काम होत नाही. आणि हा विषय मी माननीय मुख्यमंत्री साहेब पर्यंत पण हे मी तक्रार दाखल करणार आहे आणि संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि लोकांना जो नाहक त्रास होत आहे ते त्रास दूर झाला पाहिजे. असंच पुष्कळ काही प्रकरण आमच्या नजरेत आलेलं आहे. अपूर्ण काम पुष्कळ ठिकाणी आहे.
आणि त्याचे आता मार्च एंडिंग मध्ये बिल टाकत आहे, बिल काढून राहिले, काम पूर्ण करत नाही, तक्रारीच्या नावावर काम तसं 3-4 वर्ष पडून राहतात. पुन्हा ते मार्च एंडिंग मध्ये पैसे काढून घेतात आणि परत पहिला पाऊस आला की हे लोक सांगतात की नाही पावसाळ्यामध्ये रस्ता खराब झाला. अशा प्रकारे अवैध कारोबार या क्षेत्रामध्ये चालू आहे, ते खपू देणार नाही आम्ही. आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे शांत बसणार नाही. जिथे जिथे भ्रष्टाचार होता, जिथे जिथे अपूर्ण काम आहे पूर्ण करायला लावू, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या छातीवर बसून पूर्ण काम करून घेऊ, असं मी आपल्याला आश्वासन देतो. या रोजची निधी काढली असेल खाली असेल काही चौकशी होणार. बिलकुल होणार. चौकशी प्रत्येक कामाची हे जिम्मेदारीच नाही. अजून अनेक प्रकरण असं समोर आलेलं आहे, माझ्या निदर्शनास आलेलं आहे, लोकांची तक्रार आहे. पुष्कळ ठिकाणी अपूर्ण काम करून केलेलं आहे. 2 ठिकाणी नाली खोदत आहे, मुरुम टाकत आहे, घोटाळे केले की बिलं काढत आहे. असे अनेक प्रकारची लोकांची तक्रार आहे. मी स्वतः या 2-4 दिवसात पूर्ण मी खैरी तालुक्याचे जेवढे आतील गाव आहे, जिमलगट्टा, किष्टापूर, व्यंकटापूर साईड इकडे तिकडे जे जे कामं सुरू आहेत ते मी व्हिजिट देणार आणि शासनापुढे हे विषय मांडणार आणि शासनाच्या निर्देशनात आणून देण्यासाठी आम्ही एक नागरिक म्हणून, एक समाजसेवा म्हणून हे आम्ही काम करणार. तर आपण या ठिकाणी या भैयांचं जे म्हणणं होते ते आपण ऐकून घेतलेलं आहे आणि या टीमसाठी